महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. चोरट्यांची हिंमत वाढली. प्रकाशात दुकान फोडतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. प्रकाशा येथील चोरीच्या सत्राने आता परिसीमा गाठली असून नुकतीच 2 दुकानं फोडल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये चोरटे निर्धास्तपणे दुकानाचे कुलूप तोडताना दिसत असल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे. या स्पष्ट पुराव्यानंतर आता पोलीस प्रशासन काय पाऊल उचलते याकडे प्रकाशातील व्यापारी वर्गाचे संपूर्ण लक्ष लागून आहे. व्हिडिओमध्ये चोरट्यांचा उच्छाक स्पष्ट. मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास झालेल्या या चोरीच्या घटनेत चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे टिपली गेली आहे. कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता हे चोरटे दुकानात प्रवेश करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ आता समोर आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि रात्रीच्या गस्तीवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तपासाची चक्रे गतीने फिरवण्याची मागणी. आता सीसीटीव्हीच्या रूपाने पोलिसांसमोर ठोस पुरावा उपलब्ध झाला आहे. या व्हिडिओच्या आधारे संशयितांची ओळख पटवून त्यांना तातडीने जेरबंद करणे शक्य आहे. मात्र अद्याप कोणतीही मोठी कारवाई न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आणि भीती कायम आहे. गुन्हेगारांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. व्यापाऱ्यांची अस्वस्थता वाढली. आमच्याकडे व्हिडिओ पुरावा उपलब्ध असूनही जर कारवाई या विलंब होत असेल तर हे चिंतेचे आहे असा सूर व्यापाऱ्यांमधून उमटतो आहे. बाजारपेठेतील सुरक्षिततेसाठी आणि पुढील चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांना आता या पुराव्याचा आधार घेऊन गुन्हेगारांना जेरबंद करावेच लागेल. प्रशासनासमोर मोठे आव्हान. या चोरीच्या सत्रामुळे केवळ व्यापाऱ्यांचेच नुकसान होत नसून संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. आता उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून पोलीस प्रशासन किती तत्परतेने चोरट्यांचा शोध घेते यावरच पोलिसांची विश्वासार्हता अवलंबून आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.